Okay. So, hello friends. I hope you have started learning organic chemistry and पुस्तकातनं तुम्ही वाचायला सुरुवात केली आहे असं डेफिनेटली मला गॅरंटी आहे. So we have started with a very beautiful section, yet a practice oriented section, and that is organic chemistry. Okay. So organic chemistryचं अगदी पहिलं लेक्चर आपण मागच्या वेळेला बघितलं, that what is the meaning of tetravalency of carbon, why carbon can form so many compounds, okay, why they are going to trouble us, हे सगळं आपण मागच्या वेळेला बघितलं. Then also we have seen that carbon can undergo different types of hybridization, that is sp3, sp2, sp. Based on that, the organic compounds have different geometry. Okay, so what do you have to do with the geometry? The reason is की geometry किंवा hybridization वर म्हणजे geometry का असते तर hybridization ने ते सांगितलं, and based on that type of hybridization, percentage of S character, a new concept was introduced. Based on the percentage of S character, the electronegativity of the carbon is different, आणि मग त्याच्या बेसिसवर the chemical reactions are different for these organic compounds. So this story we have gone through in the last lecture. Along with that, we have seen some structural representations ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, ज्यामध्ये अगदी बेसिक 2D स्ट्रक्चर कसे असतात ते आपण बघितलं. सो तुम्हाला ते आठवत असेल की इट वॉज व्हेरी सिम्पल, लुईस डॉट अँड डॅश स्ट्रक्चर. देन इट वॉज द बॉन्ड लाईन फॉर्म्युला. ओके, अतिशय सुंदर ते आपल्याला असे छान छान चित्र त्यामध्ये काढता येतात, मस्त वाटतं ना बघायला. सो दॅट इज बॉन्ड लाईन फॉर्म्युला. अँड देन देर इज येस कंडेन्स फॉर्म्युला, वेर यू हाईड द बॉन्ड, यू ओनली शो कार्बन हायड्रोजन, तुम्ही बॉन्ड तिथे फक्त दाखवत नाही, रिप्रेझेंट करत नाही. सो ऑल दिस थिंग्स वी हॅव सीन इन द स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन. 2D जे स्ट्रक्चर आहे ते रिप्रेझेंट करायचे वेगवेगळे पद्धती आपण मागच्याला बघितल्या. सो नाउ व्हॉट टुडे वी आर गोइंग टू डू. सो टुडे वी आर ॲक्च्युअली गोइंग टू डिस्कस अबाउट द स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन, 3D, 3 dimensional what you can say structure that we are going to see. दॅट इज कुठलाही मॉलिक्यूल 3D मध्ये कसा काढायचा, त्याचे वेगवेगळे काय प्रकार असतात का, आणि ते असले तर व्हॉट आर द कॉन्सेप्ट्स इन्व्हॉल्व, दॅट वी आर गोइंग टू सी टुडे. ओके, सो विल सी अबाउट ड्रॉइंग डिफरंट मॉलिक्यूल्स, ड्रॉइंग अ मॉलिक्यूल इन 3 dimensional. सो आजचा जो टॉपिक आहे दॅट इज 3D स्ट्रक्चर कशा वेगवेगळ्या प्रकारे आपण दाखवू शकतो. द क्वेश्चन इज वाय यू हॅव टू टॉक अबाउट दिस 3D स्ट्रक्चर. अगेन द सेम रिझन. द रिझन इज की वेन यू टॉक अबाउट मिथेन, ज्याला तुम्ही मिथेनचा विचार करता त्याला, बिकॉज वी हॅव गॉन थ्रू द ब्युटिफुल चॅप्टर दॅट इज केमिकल बॉन्डिंग. येस, आय एम हॅपी अबाउट अगेन द सेम वर्ड, ब्युटिफुल. ब्युटिफुल इतके वेळा ते ब्युटिफुल झालंय सगळं, बरोबर, की आता तुम्हाला माहिती असेल की आपल्याला ब्युटिफुल म्हणायलाच लागणारे ऑप्शनच नाहीये. कमिंग बॅक टू द पॉइंट, इफ इट इज मिथेन, यू नो दॅट दिस मिथेन इज अ टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. सो हा टेट्राहेड्रल स्ट्रक्चर ज्यावेळेला तुम्ही दाखवता त्याला यू ऑल्सो नो दॅट व्हॉट इज द बॉन्ड अँगल विच इज प्रेझेंट हियर, दॅट इज 109 degree 28 minutes. अँड यू नो दॅट द कार्बन अंडरगोज विच टाइप ऑफ हायब्रिडायझेशन. ॲब्सोल्युटली करेक्ट, इट इज sp3 हायब्रिडायझेशन. अँड द जॉमेट्री इज व्हॉट, इट इज रेग्युलर टेट्राहेड्रॉन. ओके, टेट्राहेड्रल ज्याला आपण म्हणतो. सो यावरनं आपल्याला कळतं की हे जे काही मिथेनचं स्ट्रक्चर आहे दॅट इज अ 3 dimensional स्ट्रक्चर इन स्पेस, राईट. 3 dimensional स्ट्रक्चर हा मिथेन आपल्याला दाखवतो. सगळेच तसे दाखवतात का तर नाही, पण जे 3D स्ट्रक्चर दाखवता येतं यांचं ऍक्च्युअली रिप्रेझेंटेशन कसं करायचं आपण, बरोबर आहे, आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे हाऊ टू रिप्रेझेंट दिस मॉलिक्युल्स, अँड दॅट इज द पार्ट विच वी आर गोइंग टू सी टुडे. ओके, सो 3D मध्ये वेगवेगळ्या मेथड्स आहेत तुम्हाला स्ट्रक्चर रिप्रेझेंट करायला. खूप सुंदर पार्ट आहे, सोपा पार्ट आहे. यू विल डेफिनेटली लव्ह अँड एन्जॉय दिस पार्ट. इवन दो यू डोंट नो, यू हॅव टू, राईट. ओके, सो कुठले कुठले प्रकार आहेत ज्यामध्ये आपण हे स्ट्रक्चर वेगवेगळे दाखवू शकतो. हा, नाउ दॅट इज दिस पार्ट इज कम्प्लिटली डिस्कस इन युअर स्टेट बोर्ड ऑल्सो, सो यू कॅन रेफर दॅट बुक. खूप छान त्याच्यामध्ये दिलेलं आहे, NCERT मध्ये तर सगळं असतंच, ठीक आहे. सो यामध्ये आता कुठले कुठले वेगवेगळे प्रकार आहे. सो दिस इज अबाउट द वेज फॉर्म्युला. ओके, this is one method by which you can represent the 3D structure. Then the second, not necessarily की तुम्ही हे sequence लक्षात ठेवा. Then it is a Fischer projection.
राईट. सो दॅट इज अ सेकंड टाईप, सेकंड फॉर्म्युला आय वुड से. तिसरा प्रकार असतो दॅट इज द न्यूमॅन प्रोजेक्शन. न्यूमॅन प्रोजेक्शन. ओके. अँड द फोर्थ वन इज व्हॉट इट इज द सॉ-हॉर्स प्रोजेक्शन. कुठला आहे मला सांगा? सॉ-हॉर्स प्रोजेक्शन. There are even different names for this saw-horse projection. So these are the major 4 ways or 4 different formula, which is actually formula म्हणजे काय, असं कार्बन हायड्रोजन टाकायचं नाही आहे त्यामध्ये. प्रोजेक्शन्स आपण म्हणूया, ड्रॉइंग्स म्हणूया, की ज्या मेथड्सने आपण या 3D स्ट्रक्चरला, या ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सला आपण रिप्रेझेंट करू शकतो. ओके. सो आय रिपीट, वेज फॉर्म्युला, फिशर प्रोजेक्शन, न्यूमॅन प्रोजेक्शन अँड सॉ-हॉर्स प्रोजेक्शन. For a saw-horse projection, the different names are there and it is called as either Andy-Ron or perspective projection. हे पण नाव त्याचे आहे. I am writing all possible names here. Andy-Ron or it is called as perspective projection. Okay. So thing is की काय असतं नेमकं यामध्ये, म्हणजे काय, हा प्रश्न तुम्हाला येणार आणि त्या प्रश्नासाठीच आपण हे सगळे गोळा झालेलो आहोत आत्ता. ओके. सो शुअर की हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे कोणते कोणते पार्ट्स आहेत. बरोबर. आता या 4 मध्ये आपण सगळं समजून घेणार की हाऊ टू रिप्रेझेंट इन 3D अ पर्टिक्युलर मॉलिक्यूल बाय युझिंग सो अँड सो फॉर्म्युला. ओके. सो लेट्स सी व्हॉट आर द डिटेल्स ऑफ ईच अँड एव्हरी फॉर्म्युला. ठीक आहे. सो पहिल्यापासून सुरुवात करूया आपण. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड. ओके. मी तुम्हाला मध्ये मध्ये काढायला ते सांगेन, ते तुम्ही काढायचं आहे. बरोबर. तुम्हाला ड्रॉ करून बघायचे काही कंपाऊंड, दॅट आय विल टेल यू. ओके. आता फर्स्ट आहे वेज फॉर्म्युला. ओके. वेज फॉर्म्युलामध्ये काय केलं जातं, म्हणजे असं ते स्ट्रक्चर जर दाखवायला गेलं तर असा, याला असं वेज असं म्हणतात. म्हणजे असे एखाद्या फळी टाईप किंवा ओणक्या टाईप आपण म्हणतो ना. सो दॅट इज व्हॉट, दॅट इज द वेज फॉर्म्युला. नाव इन वेज फॉर्म्युला the bonds, that is single bonds, the single bonds, मोठा अक्षर काढते, the single bonds can be represented by using, काय काय वापरतात या वेज फॉर्म्युला मध्ये. you will have to use the solid wedges for this. अशा प्रकारचं जे काही लाईन आपण काढतो त्याला वेजेस असं म्हणतात, घाबरण्यासारखं काही नाही. or you will use the dash wedges and you will use the normal lines. So whenever you are going to represent the wedge formula of any organic compound in 3D, then you will use the solid wedges, you will use the dash wedges and you will use the normal lines. What is the purpose of each and every one here? कसं त्याला वापरायचं असतं, काय एक्झॅक्टली करायचं असतं ते आपण आता बघणार आहोत. माय डिअर फ्रेंड्स, फॉर दॅट मॅटर लेट्स सी की एखादा आपण स्ट्रक्चर बघूया. से सिंपल एक्झाम्पल बघूया आपण मिथेनचं. बरोबर आहे. सो मिथेन ज्या वेळेला तुम्ही घेता त्यावेळेला समजा मिथेनचं स्ट्रक्चर जर मी काढायला गेले आत्ता तर आय वुड हॅव शोन यू द मॉडेल्स, बट आय फॉरगॉट टू ब्रिंग इट टुडे अँड दॅट्स वाय मी असं काहीतरी हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. बरोबर. हे 3 झालेत आणि समजा जस्ट अ मिनिट. येस. नाउ सपोज आय टेक दिस पेन्सिल. ठीक आहे. तर आता तुम्ही जर बघितलं की नाही इथे, तुम्ही जर बघितलं याचं हे चित्र जर नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मला काय दाखवायचंय नेमकं. हे जरा समजून घ्या की मिथेनची जॉमेट्री तुम्हाला माहिती ती तुम्ही बघूच शकता. तर असं तुम्ही जर मिथेनचं स्ट्रक्चर आता बघितलं विच इज अ टेट्राहेड्रल स्ट्रक्चर, तर व्हॉट यू ऑब्झर्व हिअर हे थोडंसं खाली पाहिजे. व्हॉट यू ऑब्झर्व हिअर की सपोज दिस माझा जो हात आहे तो मी काढू नाही शकत त्यामुळे माफ करा मला, पण हा जो हात तुम्हाला असा दिसतोय, कन्सिडर की दिस इज अ कार्बन, राईट. अँड हे असे 4 बॉन्ड्स आहेत त्याचे. इमॅजिन होत आहे दिस इज हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन अँड 4th हायड्रोजन. यू नो दॅट द अँगल विच इज प्रेझेंट दॅट इज HCH, दॅट बॉन्ड अँगल इज व्हॉट, दॅट इज 109 डिग्री 28 मिनिट्स. ओके. आता हे का दाखवतीये मी, सपोज तुम्ही या बाजूने जर आता बघितलं, हे दोघं एका प्लेन मध्ये, हा तुमच्याकडे आता प्रोजेक्शन आहे, हा माझ्याकडे आहे. थोडंसं मला हात आणि याच्यामुळे अडचण होते, पण यू जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. So these two are in one plane. This is pointing towards you and this is pointing towards me. Imagine करा तुम्ही, you are considered as a viewer. बरोबर आहे. तुम्ही बघणारे आहात, तुम्ही रीडर आहात, तुम्ही व्ह्युअर आहात या जॉमेट्रीला बघणारे. सो तुमच्या अँगलने आपण ही जॉमेट्री आता बघतोय. दॅट मीन्स फॉर यू दिस वुड बी द फ्रंट कार्बन. दिस वुड बी पॉइंटिंग टॉवर्ड्स यू, whereas this carbon is projecting towards me.
आणि हे एका प्लेन मध्ये आहे. सो याला जर मी एक प्लेन कन्सिडर केला या दोघांच्याला, समजतंय तुम्हाला, तर दिस इज अबोव द प्लेन फॉर यू ॲज अ रीडर. आय रिपीट, फॉर यू ॲज अ रीडर. इफ आय एम अ रीडर देन ऑब्विसली द डायरेक्शन वुड चेंज. एवढा कॉमन सेन्स तुम्हाला मला दोघांनाही आहे. सो हे जर मी एका प्लेन मध्ये कन्सिडर करते आहे, तर ॲज पर दिस प्लेन दिस इज पॉइंटिंग टुवर्ड्स यू. इट इज गोइंग टुवर्ड्स यू. ओके, तुमच्याकडे तो बॉन्ड प्रोजेक्ट होतोय. म्हणजे समजा याला मी प्लेन कन्सिडर केला तर दिस इज अबोव द प्लेन. सोपं सांगायचं तर ह्या बोर्डला हे दोघं समजा या बोर्डमध्ये आहेत, या प्लेनमध्ये आहेत हे दोन बॉन्ड्स. ओके, तर हा जो पुढचा दिसतोय दॅट इज पॉइंटिंग टुवर्ड्स यू. ओके, दॅट इज अबोव द प्लेन ऑफ द पेपर. अँड दिस विच इज बॅक साइड ऑफ द प्लेन ऑफ द पेपर दॅट इज पॉइंटिंग डाऊनवर्ड्स, पॉइंटिंग बिलो. अशा दोन गोष्टी तुम्हाला दिसतात. अँड दिस टू बॉन्ड्स आर व्हॉट दे आर इन द प्लेन ऑफ द पेपर. आर यू गेटिंग माय पॉइंट? असं प्रत्येक वेळेला असेल ज्यावेळेला आपण SP3 काढतोय किंवा जे काही चित्र आपण काढतोय. सो सांगण्याचा उद्देश असा की फ्यू बॉन्ड्स आर इन वन प्लेन, फ्यू आर पॉइंटिंग अबोव द प्लेन ऑफ द पेपर अँड फ्यू आर पॉइंटिंग डाऊनवर्ड्स द प्लेन ऑफ द पेपर, दॅट इज बिलो द प्लेन ऑफ द पेपर. सो असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला इमॅजिन की आता मला इथे दाखवायचंय हे चारही माझ्या दृष्टीने सारखेच बॉन्ड्स दिसतात आहेत मला. सो इफ आय हॅव टू शो हिअर की बाबा कोण नेमका प्लेनच्या वरती आहे, कोण प्लेनच्या मागे म्हणजे कार्बनच्या मागच्या बाजूला आहे, कोण त्याच्यासोबत प्लेन मध्ये आहे. सो इफ आय हॅव टू शो दिस आय कॅन यूज द वेज फॉर्म्युला. आर यू गेटिंग माय पॉइंट? नाव हाऊ कॅन आय यूज द नॉर्मल लाईन्स आर देअर. म्हणजे या ज्या नॉर्मल लाईन्स तुम्हाला दिसतात आहेत, दिस नॉर्मल लाईन, या ज्या नॉर्मल लाईन्स आहेत ज्या आपल्याला दाखवतील की हे एका प्लेन मध्ये आहेत. टू प्रोजेक्ट दिस दे आर इन वन प्लेन. So suppose these are the normal lines projecting that they are in one plane, plane of the carbon, plane of the paper म्हणूया आपण याला. तसे ते सिच्युएटेड आहेत दोन्ही बॉन्ड्स जे आहेत ते. Now out of this I have to show which is above the plane of the paper pointing towards you as a reader and which is below the plane of the paper pointing away from you, that is away from the reader. I am considering you as a reader, try to understand. So यातल्या कोणाला तरी मला तुमच्याकडे दाखवायचं नाही, तुमच्यापासून दूर दाखवायचं आहे. तर मग मी कसं दाखवणार? नॉर्मल लाईन्स वरून तर मला काही कळणार नाही तो कुठे आहे, प्लेन मध्ये आहे का भलतीकडे आहे का अजून काय. फॉर दॅट वी हॅव टू यूज द वेजेस, राईट. नाव इफ यू यूज द सॉलिड वेज, आता हा फॉर्म्युलामध्ये काही रिप्रेझेंटेशन स्टँडर्ड ठेवलेलं आहे. जर का तुम्ही हा सॉलिड वेज दाखव, सॉलिड म्हणजे असा भरलेला भरीव, ठीक आहे. सो इफ यू यूज दिस सॉलिड वेज, इट इज सेड इन द फॉर्म्युला दॅट द सॉलिड वेज इज यूज टू प्रोजेक्ट द बॉन्ड above the plane of the paper. Are you getting me? That is, it is towards the reader, it is above the plane of the paper, above the plane of the paper pointing towards the reader दाखवायचा असेल तर then you have to use this solid wedge. Is it clear? काही शंका कोणाला? So bond which is projecting above the paper is shown by using this solid wedge. Whereas if you have to project the bond which is below the plane of the paper, then that will be by using this dash wedge. काय वापरतो आपण या ठिकाणी? डॅश वेज. सो इथे हे चार हायड्रोजन झाले. या ज्या नॉर्मल लाईन्स आहेत या दाखवतात आहेत की दिस टू बॉन्ड्स आर इन द सेम प्लेन. दिस सॉलिड वेज इज शोइंग दॅट इट इज द बॉन्ड विच इज प्रोजेक्टिंग अबोव द प्लेन ऑफ द पेपर अँड दिस इज द डॅश वेज विच शोज दॅट द बॉन्ड इज बिलो द प्लेन ऑफ द पेपर. लक्षात येते तुम्हाला? सो अशा पद्धतीने साधारण या म्हणजे काय म्हणतात त्याला हे फॉर्म्युला दाखवले जातो. कळलंय? सो यू हॅव टू रिमेंबर ओनली 3 पॉइंट्स. नॉर्मल लाईन्स विच शोज इन द प्लेन ऑफ द पेपर, डॅश वेज बिलो द प्लेन ऑफ द पेपर अँड दिस इज व्हॉट, दिस इज द सॉलिड वेजेस विच शोज अबोव द प्लेन ऑफ द पेपर. इज इट क्लिअर? ओके. काही शंका? आता बरेचदा हे असे वेजेस काढणं आणि ते डॅश वगैरे दाखवणं हे सगळं कॉम्प्लिकेटेड होतं. म्हणून एक सिम्पली कन्व्हिनियन्स साठी काय केलंय तर या लाईन्सच दाखवलंय. लिटल बिट डार्क और बोल्ड लाईन जर असेल तर दॅट विल बी ऍक्टिंग ॲज अ सॉलिड वेज अँड इफ इट इज अ डॉटेड लाईन, तुम्ही जर डॉटेड लाईन काढली तर दॅट विल बी द डॅश वेज. दिस आर द कन्व्हिनियंट मेथड्स. म्हणजे एवढंच चित्र काढायला माणसाला जर कठीण जात असेल तर सिंपल मार्ग काय सांगितलाय की तुम्ही एक बोल्ड लाईन काढा, डार्कर लाईन काढा थोडी. That will be what? That will be acting as a solid wedge to show above the plane of the paper. And this is a dotted line की जी तुम्हाला डॅश वेजचं काम करते. जो बॉन्डची पोझिशन मागच्या बाजूला आहे, कार्बन पासून मागच्या बाजूला आहे,
प्लेन ऑफ पेपर पासून मागच्या बाजूला असं सांगण्याचं तुम्हाला त्याच्यावरनं कळतं. ठीक आहे. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस. सो माय डिअर फ्रेंड्स, दिस इज द वेज फॉर्म्युला. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज? इट इज कॉल्ड ॲज द वेज फॉर्म्युला. आय होप दिस इज व्हेरी व्हेरी सिम्पल पार्ट अँड प्रॉबेबली तुम्हाला सगळ्यांना हे वेज फॉर्म्युला कळला असेल. काही शंका याच्यामध्ये, काही वाईट विचार मनामध्ये माझा एक सोडून. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट फॉर्म्युला, वेज फॉर्म्युला. व्हॉट यू डू इज जस्ट गिव्ह द हेडिंग दॅट इट इज द 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. त्यामध्ये वेज फॉर्म्युला तुम्ही हेडिंग द्या आणि जस्ट राईट डाऊन 2-3 सेंटेन्स इन दॅट जस्ट टू रिमाइंड युअर सेल्फ की आपल्याला काय मेन पॉइंट्स आहेत ते तुम्ही लिहा. सो जस्ट राईट डाऊन देअर वेज फॉर्म्युला. देन यू राईट हिअर solid wedges, dash wedges and normal lines. I'll give you a few sentences. Write down that. First, solid wedge. You can write down in wedge formula. Solid wedge is used to represent. Put a common sentence over there. आपल्याला इंग्लिशचा क्लास नाही शिकायचा आता. Solid wedge is used to represent a bond. How? A bond projecting up. That is above. Solid wedge is used to represent the bond projecting up, that is above. Up means above from the plane of the paper towards कोणाकडे येणार तो? रीडर कडे. From the plane of the paper. Then you write down dash wedges. Just write down. तुम्ही लिहा ते वरती कॉमन वाक्य आहे. It is used to represent the bond projecting below the plane of the paper. तेवढंच लक्षात घ्यायचंय. up, above आणि below the plane of the paper. You can refer the textbook for that. And normal lines काय दाखवतात? To show the bond in the plane of paper. Plane of paper. Clear? All of you got this? Any confusion? काही समजलं नाही असं? समजलंय सगळ्यांना? Now you can always pause the video, draw this structure beautifully. मस्त तुम्ही ते काढा. ओके. छानपैकी ते वेजेस दाखवा. छान तुमचा मिथेन असू द्या. सुंदर कलर्स त्याच्यासाठी तुम्ही वापरा. अँड यू एन्जॉय ड्रॉइंग द स्ट्रक्चर. क्लिअर? जाऊ मग मी पुढे. ऑल ऑफ यू गॉट दिस? ओके. सो दिस इज माय डिअर फ्रेंड अबाउट द फर्स्ट type of representation, first type of structure, and that is the wedge formula. Now let's go to the next part, that is the Fisher projection. पुढचा पार्ट कुठला बघणार आहोत आपण? the second way is Fisher projection. ठीक आहे. आता यामध्ये काय केलं जातं? हा, तर काही गोष्टी तुम्ही समजून घ्या बिफोर आय स्टार्ट दिस Fisher projection. आय एम नॉट गोइंग टू आस्क यू अबाउट द IUPAC in detail, but I would definitely like to know whether you remember the first rule for IUPAC nomenclature. Don't worry, ते सगळं डिटेल मध्ये आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. पण पहिला रूल तुम्हाला आठवतो का रे? कुठला होता तर? येस, ॲब्सोल्युटली. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. हा रूल आठवतो तुम्हाला? सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. दॅट मीन्स अ चेन विच इज हॅव्हिंग मोर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. जिच्यामध्ये जास्तीत जास्त कार्बन आहे, खूप सारे कार्बनची स्ट्रेट चेन जी आहे, that is our longest chain or the parent chain or it is the main carbon chain. ओके. आता इथे मध्येच काय करायचं हा प्रश्न तुमच्यापैकी जवळपास सगळ्यांना पडला असेल की मध्येच काय आणलं बाईने हे. तर फॉर दॅट तुम्हाला हा मुद्दा महत्वाचा माहिती पाहिजे. लॉंगेस्ट चेन विच इज द मेन कार्बन चेन ऑफ द कंपाऊंड. कुठल्याही कंपाऊंड मध्ये ही चेन आपल्याला सिलेक्ट करावी लागते आणि ती आता आपल्याला फिशर प्रोजेक्शन काढताना सुद्धा गरजेची आहे. ओके. सो वी नीड द मेन chain, parent chain, or that is longest continuous chain of the carbon. ठीक आहे. ओके. आता काय करायचं पुढे? ठीक आहे, ती माहिती झाली. आता पुढे काय करू मी? लेट्स ड्रॉ वन कंपाऊंड. डोंट वरी अबाउट द नेम बिकॉज दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ दिस ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि तो असा एका मिनिटात संपणारा टॉपिक नाहीये. 5-6 लेक्चर तरी आपण तो चालवूया. चालणार आहे म्हणजे. सो असा एक कंपाऊंड तुम्हाला दिलाय. आउट ऑफ क्युरिओसिटी तुम्हाला रात्री झोप नाही झाली की बाई बाई याचं नाव काय, तर तुम्ही ऑलवेज यू कॅन रेफर द गुगल आणि ते सगळं तुम्ही करूच शकता कष्ट बाकीचं काम गुगलवर करण्यापेक्षा. आणि कायमच फॉर्म्युलाचं नाव तुम्ही शोधूच शकता. बरोबर आहे. पण तुर्तास नाही आलं तरी चालणार आहे आजसाठी.
आता in the given compound, as I told you that to draw the Fisher projection, I should know what is the main chain, that is a parent chain. Parent chain म्हणजे कोणती, longest कार्बनची चेन. सो आता यू अँड आय एम सो लकी हिअर की माझ्याकडे एकमेव चेन आहे कार्बनची जी इथे एकटीच असल्यामुळे लॉंग शॉर्ट नाही, ती एकमेव चेन आहे. सो दॅट आय हॅव टू सिलेक्ट. अदरवाइज जर त्यातली सगळ्यात लॉंग चेन जी कोणती असली ती मला शोधायला लागली असती. सो इन दिस केस 1 2 3 तीन कार्बनची चेन आहे. क्लिअर सगळ्यांना? ओके. सो दिस इज द मेन चेन. This is the main chain. 3 carbons. Right? Now, what you have to do for Fisher projection? For Fisher projection, after identifying the main carbon chain, main chain of carbon atoms, you have to show this carbons, that is main chain, in a vertical line. तुम्हाला अशी वर्टिकल लाईन मध्ये एक्सप्रेस करायला लागतात कार्बन. तुला बाई हे वर्टिकल लाईनवर तर किती काय डॉट्स असतात, आम्ही कसं नाही, आम्ही त्याच्यासाठीच आहोत सांगायला. ठीक आहे. सो व्हर्टिकल लाईन्स मध्ये आपण ही मेन चेन दाखवणार. एव्हरी कार्बन विच इज हिअर, ओके, दॅट विल बी रिप्रेझेंटेड बाय द क्रॉस. हा जो काही मधले तुम्हाला कार्बन दिसतात आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय द क्रॉस. कशाने दाखवतात मला सांगा? ते क्रॉसने, क्रॉस काढून असा. म्हणजे समजा जर मी अशी लाईनने मेन चेन दाखवली 3 कार्बनची, तर हा जो मधला काय कार्बन दिसतोय तुम्हाला, हा दाखवण्यासाठी मला या लाईनवर असा क्रॉस काढावा लागेल. क्रॉस कळतात तुम्हाला? प्लसचं चिन्ह काढलंय कधी? बापरे, नाही काढलंय? काढा माता घरी गेल्याना, म्हणजे घरीचा हात तुम्ही तिथे काढा. ओके. सो दिस इज अ लॉंगेस्ट चेन. व्हर्टिकल मध्येच ती दाखवायची असा रूल सांगितलाय त्यांनी. आता त्यांनी फॉर्म्युला सांगितलाय, कसा सांगायचं म्हटल्यावर त्यांचे रूल्स आहेत ना, मी काय करू शकते त्याला. सो असे कार्बन आपण दाखवणार. क्रॉस जो दाखवतोय म्हणजे हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तुम्हाला दिसतोय क्रॉसचा, दॅट इज द कार्बन. हा तो कार्बन आहे. ठीक आहे. हे जे आहेत हे टर्मिनल कार्बन्स ऑब्व्हियसली असतील. सो इथे टर्मिनल कार्बन आहे ज्याला मी सरळ CH3 माझ्या रेफरन्ससाठी लिहू शकेन, आणि हा दुसरा टर्मिनल आहे ज्याला मी COH आहे तो तसं दाखवेन. हा C दाखवण्याची गरज आहे का? अजिबात नाही, कारण त्याचा अर्थच तो आहे. मी तुम्हाला फक्त दाखवला कि दिस क्रॉस वाला जो आपको ये दिख रहा है, जो भी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन दिख रहा है, दैट इज अ कार्बन ऑन द मेन चेन. समजतंय? आता याच्या आजूबाजूला जे आहे ते जसं आहे तसं काढायचं. म्हणजे इथे OH काढायचा आणि इथे काय काढणार मला सांगा? H. सो माय डिअर फ्रेंड, दिस विल बी व्हॉट? दिस विल बी द व्हॉट यू कॅन से फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. हा फिशर प्रोजेक्शन क्रॉस फॉर्म्युला याला म्हणतात, की जिथे कार्बन इज रिप्रेझेंटेड बाय युझिंग द क्रॉस. ठीक आहे. मग कॉमन सेन्स आहे, त्याचं पुढे काय करायचं ते बघूया. हे कळलं तुम्हाला? सो व्हॉट इज द फर्स्ट रूल? व्हॉट इज द फर्स्ट रूल? दॅट द मेन चेन यू हॅव टू फर्स्ट फाइंड आउट. आफ्टर दॅट द मेन चेन यू विल शो इन अ वर्टिकल लाईन. देन यू हॅव टू शो द कार्बन बाय ड्रॉइंग द क्रॉस. ओके. आणि मग बाकीचे ग्रुप जसे तसे तुम्ही दाखवणार. काही शंका वाईट विचार यामध्ये? ठीक आहे. आता मी जर म्हणलं तुम्हाला की का रे बाबा किंवा कागबाई, तुला काय वाटतं की इथे तू कसं फिशर प्रोजेक्शन काढणार? सपोज आय टेक अ एक्झाम्पल ऑफ से लाईक दिस, COH, C आणि मग समजा CH3 अँड देन आय हॅव रिटर्न सम NH2. काहीतरी लिहिलं मी माझ्या आवडीने. OH, डोंट वरी अबाउट द नेम अँड डोंट रन अवे टू. नाही तर म्हणाल की बाई काही काय दाखवते बाई, तू आम्हाला काय सांगते. ठीक आहे. सो आता हे असं एक चित्र मी काढलं अँड सपोज आय आस्क यू, येस प्लीज ड्रॉ द फिशर प्रोजेक्शन. So what is the first step you will do? Main chain आप लोग select करोगे. So which is a main chain? Once again 1 2 3 4 5 कार्बन atoms are there. कळली गोष्ट? आता हे 5 कार्बन जे आहे ते तुम्ही अशी वर्टिकल लाईन्स मध्ये दाखवायला जाणार. हे तर 2 इथे झाले. इथे आपण वाटलं तर लिहून घेऊया, खालचा CH3 आहे आणि वरचा COH. How many carbon atoms are left now to show? 3. So you will have to put how many cross here? 3. So put 3 cross. 1 2 3. किती सुंदर आहे की नाही? ओके. सो हा जो काही पॉइंट दिसतोय दॅट इज बेसिकली व्हॉट? दॅट इज अ कार्बन. सो दिस क्रॉस रिप्रेझेंट्स द कार्बन. ओके. और वॉट एव्हर आर द अदर ग्रुप्स दॅट यू जस्ट रिप्रेझेंट ॲज इट इज. तुम्ही तसेच्या तसे त्याला काढा आणि हे जे काही झालं दॅट इज द फिशर प्रोजेक्शन ऑफ द कंपाउंड. इज इट क्लिअर? एनी कन्फ्युजन अबाउट दिस फिशर प्रोजेक्शन? सो यू विल बी एबल टू ड्रॉ दिस. ओके. तर आता हे तुम्ही फिशर प्रोजेक्शन शिकल्यानंतर याचं सिग्निफिकन्स म्हणजे समजा कधी कधी काय करतात माहिती आहे का? कधी कधी असं प्रश्न विचारतात की कन्वर्ट द
फिशर प्रोजेक्शन इनटू द वेज फॉर्म्युला? असा एक सुंदर प्रश्न कधी कधी रेग्युलरला विचारतात. ठीक आहे, की हा जो तुमचा फिशर प्रोजेक्शन आहे याला वेज मध्ये कन्वर्ट करा, वेज ड्रॉ करा. तर द रूल यू ट्राय टू अंडरस्टँड दॅट कन्सिडरिंग दिस क्रॉस, नीट ऐका, इफ यू कन्सिडर दिस क्रॉस दॅट मीन्स इफ यू कन्सिडर दिस कार्बन, या क्रॉस पासनं ज्या कुठल्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, ज्या कुठल्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, दोज हॉरिझॉन्टल लाईन्स will represent solid wedges in your wedge formula. I repeat this statement. Whatever are the horizontal lines from this cross carbon, those horizontal lines will represent the solid wedges. Just now I told you what is the significance of solid wedge. Solid wedge क्या करने वाला है? Solid wedge shows that the bond is projecting up, that is above from the plane of the paper. ठीक आहे. सो आपल्यासाठी आता ते आपण ऑलरेडी शिकलोय की सॉलिड वेजचा अर्थ काय. आता आपण नव्याने शिकतोय की व्हॉट एव्हर आर द हॉरिझॉन्टल लाईन्स इन फिशर प्रोजेक्शन, फॉर वेज यू हॅव टू कन्सिडर इट ॲज अ सॉलिड वेज, अँड व्हॉट एव्हर आर द व्हर्टिकल लाईन्स दोज यू विल कन्सिडर ॲज द डॅश वेज. समझ आ गई बात? सो हॉरिझॉन्टल लाईन्स विल रिप्रेझेंट द सॉलिड वेजेस and vertical lines will represent the dash wedge. So how I will convert this into this formula? Carbon, this is a solid wedge. ठीक है, ये फारच विचित्र मी काढलंय. This is a solid wedge, बरोबर, and this will be the dash wedge. कळलं तुम्हाला? हे सॉलिड करा याला. Is it clear? So what is the meaning of the solid wedges? Above the plane of the paper, and dash is what? It is the below the plane of the paper. So by knowing all this formula, you will understand that what are the positions of the bond, where they are projecting themselves. So हे सगळं आपल्याला यावरनं कळतं. So कळलंय, horizontal line represents solid wedge, dash line represents the vertical lines represent below the carbon, that is dash wedge. कळलंय तुम्हाला? सो यू विल बी एबल टू ड्रॉ द फिशर प्रोजेक्शन, यू विल बी एबल टू कन्वर्ट इट इनटू द वेज फॉर्म्युला. एव्हरीवन इज क्लिअर? एनी कन्फ्युजन? समजलंय सगळ्यांना? सो यू कॅन ऑलवेज पॉज द व्हिडिओ, ड्रॉ दॅट फिशर प्रोजेक्शन, कन्वर्ट इट इनटू द वेज फॉर्म्युला. फॉर दॅट तुम्ही त्याला पॉज करा, छान मस्त शांततेने ते काढा, बरोबर आहे ना? ते समजून घ्या काय केलंय आणि मग पुढे जावा. कळलंय? Conceptually, are you clear about this part? Any confusion? Great. So that is about the second point, that is Fisher projection formula. ठीक है? Now we'll go to the third projection. किती मजेशीर आहे की एक कार्बन ने हायब्रिडायझेशन काय दाखवलं यार, जॉमेट्री काय दाखवली, हे तर सुटलेच, बरोबर आहेत की नाही? 3D मध्ये यांचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहे, अँड फॉर दॅट ते सिम्प्लिफाय करण्यासाठी या सगळ्या मेथड आहे. एव्हरी टाइम आय कांट ड्रॉ एखादी केमिकल रिॲक्शन तुम्हाला करायचं, तुम्ही ते टेट्राहायड्रल जर काढत बसला तर वेळ लागेल तुम्हाला, बरोबर आहे ना? सो इट्स नॉट पॉसिबल, अँड दॅट्स वाय हे प्रोजेक्शन्स आपली कामं सोपे करतात, बरोबर? असो, आता पुढचा घेऊया आपण, दॅट इज न्यूमॅन प्रोजेक्शन. न्यूमॅन प्रोजेक्शन. नाउ व्हाट इज डन इन द न्यूमॅन प्रोजेक्शन? क्या किया जाता है न्यूमॅन प्रोजेक्शन में? फॉर दॅट मॅटर यू विल हॅव टू लिटल बिट, म्हणजे काय म्हणतात त्याला, इमॅजिनरी थोडंसं तुम्हाला राहावं लागेल. तर ते आपण म्हणजे एवढं नाही पण थोडंसं आपलं, ठीक आहे. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज इन न्यूमॅन प्रोजेक्शन द कार्बन बॉन्ड्स आर हिडन, बरोबर आहे? त्याला दाखवलेलं नसतं. हे जे कार्बन सिंगल बॉन्ड आहे, गायब नाही म्हणत आपण, आपल्याला ते रिप्रेझेंट नाही करावं लागत, इज अ करेक्ट लँग्वेज. गायब कुठून करणार यार? तुम्ही मी काही एवढे भारी आहोत की बॉन्ड गायब करू, बरोबर? तर बॉन्ड गायब नाही केलेले असतात, ते हाईड केलेले असतात, ओके. आणि विदाउट शोईंग दोज कार्बन बॉन्ड स्टील यू कॅन रिप्रेझेंट अ ब्युटिफुल कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड. लेट्स टेक, आता थोडा चेंज घेऊया आपण, सॉरी, इथेनचं एक्झाम्पल घेऊया, ओके. आता इथेन तुम्हाला म्हणजे तुम्ही ऐकला असेल, हा इथेन असा आहे, CH3. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ इथेन. आता थोडंसं आपण जरा समजून घेऊ की सपोज असं इमॅजिन करा
की हा बॉन्ड आहे, दिस इज वन कार्बन ॲटम. आर यू गेटिंग मी? हे समजते ना तुम्हाला? हे मी इथे हात लावला असा हा एक कार्बन आहे आणि हा दुसरा कार्बन आहे. आता वाह्यात सारखे प्रश्न मला विचारू नका की का हो मार्कर एवढी लेंथ, काही म्हणजे नाही बोलायचं, ठीक आहे, गमतीचा भाग. सो दिस इज वन कार्बन अँड दिस इज सेकंड कार्बन विच इज बॉन्डेड हिअर, ओके, बाय सिंगल बॉन्ड. नाव या कार्बनला तुम्ही जर बघितलं तर 3 हायड्रोजन कनेक्टेड असतील, याही कार्बनला 3 हायड्रोजन कनेक्टेड असतील. अगेन द क्वेश्चन वाई 3? तो यार कार्बन शोज टेट्रावैलेंसी, ऑलरेडी वन बॉन्ड इन्होंने फॉर्म किया हुआ है, सो रेस्ट ऑफ द बॉन्ड्स आर ओनली 3 अँड दॅट्स देअर, ओके. सो 3 बॉन्ड हायड्रोजन सोबत 3 बॉन्ड हायड्रोजन सोबत असं ते आहे. आता आपण म्हणलंय की न्यूमॅन प्रोजेक्शन मध्ये काय केलं जातं. सो इन न्यूमॅन प्रोजेक्शन ऍक्च्युअली द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज हिडन, तो दाखवत नाही आणि तरी चित्र काढतात. तर कसं काढतात? तर आपण एक एक्झाम्पल घेऊया आता कसं काढतात तर, बरोबर. हा, आता परत एकदा ते समजण्यासाठी मला हा मार्कर मदतीचा आहे. आय एम अज्युमिंग की तुम्हाला हे कळतंय की इथे 3 बॉन्ड्स आहेत आणि इथे पण 3 हायड्रोजन आहे, ओके. सो फॉर अ सेकंड जस्ट अज्युम की दिस इज अ कार्बन ज्याला हे 3 बॉन्ड्स आहेत. कळतंय तुम्हाला? 3 हायड्रोजन दिसले तुम्हाला, इथे असे 3 हायड्रोजन दिसतात आहे आणि इथे पण काय आहेत मला सांगा? 3 हायड्रोजन आहे. हे तर कळतं नाही तर घरी तुम्ही काय करा, 4 आणि 3 7 पेन घ्या किंवा 7 काड्या घ्या, ओके, आणि त्याचा असा हा खेळ आज करून बघा दिवसभर, म्हणजे रात्रभर, की एक कार्बन म्हणजे एक लाईन घ्यायची, त्याच्या समोर असे 3 बॉन्ड्स लावायचे, मागे असे 3 बॉन्ड्स लावायचे, बस एवढंच करायचं. नाव यू टेल मी, इफ यू आर अ व्ह्युअर, इफ यू आर अ रीडर, तुम्ही जर बघताय, तुमच्या बाजूने तुम्ही जर बघताय तर दिस कार्बन इज अ फ्रंट कार्बन फॉर यू पीपल. फॉर यू पीपल ॲज अ रीडर हा जो कार्बन तुम्हाला दिसतोय हा कोणता कार्बन आहे मला सांगा? फ्रंट कार्बन, ठीक आहे. आणि हा जो कार्बन आहे हा कोणता कार्बन आहे सांगा? दॅट इज अ रियर कार्बन और बॅक कार्बन. ऑब्विसली इफ आय चेंज द व्ह्युअर, समजा मी जर इकडनं बघत असेल तर माझ्यासाठी हा कार्बन फ्रंट होणार, हा कार्बन रियर होणार, ठीक आहे. आता तुम्हीच ॲज अ रीडर मी घेतल्यामुळे तुमच्याच दृष्टीने मी एक्सप्लेन करते. सो दिस इज अ फ्रंट कार्बन, दिस इज अ रियर कार्बन, ओके. आता मगाशी दाखवल्याप्रमाणे हे 3 हायड्रोजन मी दाखवले. आता मला सांगा मागे पण 3 हायड्रोजन असतील मागच्या कार्बनला, पटतंय का तुम्हाला? मागे पण 3 हायड्रोजन असतील. नाउ द क्वेश्चन इज, सपोज त्यातला एक हायड्रोजन मी असा दाखवला, दिस इज वन हायड्रोजन, दिस इज सेकंड हायड्रोजन. नाउ इफ यू सी फ्रॉम युअर साइड, तुमच्या बाजूने जर तुम्ही बघितलं आता, मी पण तेच जसं डोळे बारीक करून बघते, तर एक्झॅक्टली या हायड्रोजनच्या मागे हा दुसरा हायड्रोजन आपण दाखवला, एक्झॅक्टली कोइन्साइड, म्हणजे तुम्हाला तो दिसत पण नसेल, म्हणजे आता मी खूपच हात हलवते म्हणून दिसत असेल, दॅट इज अ डिफरंट स्टोरी, बट इट इज एक्झॅक्टली बिहाइंड दॅट अर्लियर, दॅट इज फ्रंट कार्बन, ठीक आहे ना. फ्रंट हायड्रोजनच्या एक्झॅक्टली मागे हा हायड्रोजन आहे, राईट. इज इट एव्हरी टाइम दॅट इट विल बी एक्झॅक्टली बिहाइंड द फ्रंट कार्बन? नो, इट कॅन बी लाईक दिस ऑल्सो. म्हणजे या समोरच्या हायड्रोजन वाल्यामध्ये आणि मागच्या हायड्रोजन वाल्यामध्ये काही अँगल पण असू शकतो. समजते तुम्हाला? देअर मे बी सम अँगल, माय डिअर फ्रेंड, तो अँगल कितीही असू शकतो असा फिरवत गेलो आपण तर, and depending on that angle different arrangements of these bonds are there and that is called as conformations. काय म्हणतात त्याला? कॉन्फॉर्मेशन्स म्हणतात. ऑब्विसली कॉन्फॉर्मेशन्स इज अ ब्युटिफुल पार्ट, बट तो आत्ता इथे आपण बेसिक्स मध्ये या चॅप्टर मध्ये नाही घेणार, बट विल डेफिनेटली टेक दॅट. सो कॉन्फॉर्मेशन इज डिफरंट स्पेशल अरेंजमेंट, ओके, ऑफ दिस बॉन्ड बाय रोटेटिंग द बॉन्ड, बाय रोटेटिंग द सिंगल बॉन्ड. समजलं मी काय बोलते? की आयदर असं असेल, असं असेल, असं असेल, कसंही असू शकतं, ठीक आहे. आता हे दाखवायचं कसं, हे शो कसं करायचं तुमच्या चित्रामध्ये? सो फ्रंट कार्बन, फ्रंट हायड्रोजन, बॅक कार्बन, बॅक हायड्रोजन, अँड यू अंडरस्टूड दॅट इन द फ्रंट अँड बॅक हायड्रोजन्स देर मे बी सम अँगल, there can be various types of angle which converts them into the different conformations, which is not the part to be discussed right now. मग आता आपण काय करणार आहोत तर हे मला सगळं तुम्हाला सांगायचं होतं. आता 1 मिनिटासाठी बघा तुम्ही की जो याला न्यूमॅन प्रोजेक्शन मध्ये कसे ड्रॉ करतात. हाऊ यू विल ड्रॉ इन द न्यूमॅन प्रोजेक्शन? सो इन न्यूमॅन प्रोजेक्शन द फ्रंट कार्बन इज शोन बाय द डॉट. द डॉट रिप्रेझेंट्स द फ्रंट कार्बन. काही प्रॉब्लेम आहे याला? ओके.
then the rear carbon, that is the back carbon, is shown by drawing a circle considering this as a center. हा जो फ्रंट कार्बन मी काढला एकदम सोपं आहे. या फ्रंट कार्बनला सेंटर घेऊन हा जो काही सर्कल मी काढला तो काय दाखवणार मला सांगा, रियर और बॅक कार्बन. कळलंय तुम्हाला? सो हे दोन काहीतरी वेगळं दाखवावं लागेल ना. सो दिस रिप्रेजेंट्स द फ्रंट कार्बन, दिस रिप्रेजेंट्स द बैक कार्बन. ठीक है, समझ में आ गई बात. नाउ हाउ टू रिप्रेजेंट द बॉन्ड्स. बॉन्ड्स कैसे निकाल. नाउ दिस बॉन्ड्स आर शोन बाय ड्रॉइंग द लाइन्स रेडिएटिंग फ्रॉम दिस सेंटर. या सेंटर पासून अशा ज्या लाइन्स आपण दाखवल्यात, बरोबर आहे, या लाईन म्हणजे काय रिप्रेझेंट करतात आहेत ते मला सांगा. बॉन्ड्स रिप्रेझेंट करतात. हे जे मगाशी मी दाखवले तुम्हाला फ्रेंड्सचे. ओके, सो द लाइन्स विच आर रेडिएटिंग फ्रॉम द सेंटर ऑफ दिस सर्कल, दॅट इज फ्रॉम द फ्रंट कार्बन, विल ऑब्वियसली शो द फ्रंट हायड्रोजन. याच्यात काही नवीन नाहीये. सो हे झाले फ्रंट हायड्रोजन. आता बॅक याच्या मागे जाऊन दाखवणार आहे का तू? बरोबर आहे ना. हाऊ यू विल शो द बॅक. So just now I told you, my dear friends, that the back hydrogen can have the angle with this front carbon. तो एक्झॅक्टली कोइन्साइडिंग म्हणजे एक्झॅक्टली त्याच्याच मागे असले पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे आता मी उभी आहे, माझ्या मागे एक्झॅक्टली माझ्यासारखा एखादा व्यक्ती उभा आहे. ठीक आहे, असं काही नाही. तो थोडासा इकडे पण राहू शकतो मागे. समजतं तुम्हाला? सो तो कोणत्याही पोझिशनला राहू शकतो. लाईकवाईज इफ सपोज आता जस्ट इमॅजिन if they are exactly below this front carbon, तर ते दाखवलं जातं. आपण इथून एक लाईन काढतो, बरोबर, सर्कम्फरन्स पासून ड्रॉ करायची. आणि ही जी पॅरलल लाईन आपण काढतोय की नाही, कोणापासून काढली मला सांगा, रियर पासनं. बरोबर आहे. एक्झॅक्टली याला आता तुम्ही याच्यावर घोटू नाही शकत. ते कसं करणार ना तुम्हाला, म्हणून बाजूला पॅरलल काढली. याचा अर्थ इथे काही अँगल वगैरे नाहीये. हे समजतं तुम्हाला? So these lines are what that represent the back carbon, back hydrogen, sorry. And this हे जे चित्र मी इथे काढलंय, it is exactly below the front hydrogens. Front जे हायड्रोजन आहेत एक्झॅक्टली कसे आहेत मला सांगा, मागे आहेत, एक्झॅक्ट पोझिशन्सला आहेत. राईट. अँड दॅट्स वाय आय हॅव शोन बाय युझिंग दिस पर्टिक्युलर पॅरलल लाईन्स टू द अर्लियर वन्स. ओके, आता समजा यांच्यामध्ये काही अँगल असेल, इमॅजिन करा. हे कळलंय तुम्हाला? ओके, आपण एक असंच काम करूया. हे पहिलं झालं की ज्याच्यामध्ये काही अँगल नव्हता, 0 डिग्री 0 अँगल होता त्यांच्यामध्ये. आता दुसरं करूया. सपोज हे असं आहे, विच इज अ फ्रंट कार्बन. देन आय विल ड्रॉ दिस 3 लाइन्स विच आर द फ्रंट हायड्रोजन्स. देन आय विल टेक दिस सर्कल फ्रॉम कॉन्सेंट्रिक सर्कल विच इज बेसिकली द रियर कार्बन. आणि समजा जर मी आता असं केलं, बरोबर, इथून घेतल्या, समजायला की कुठून आलेले आहेत, सगळे एकाच ठिकाणाहून इथून घेतल्या, तर हे काय करतात आहेत मला सांगा. हे जे सर्कम्फरन्स पासून निघालेले आहे, हे कोणाचे बॉन्ड आहेत मला सांगा, रियर. सो दीज आर रियर हायड्रोजन्स, मागचे हायड्रोजन. नाउ यू कॅन सी हियर इन द फ्रंट हायड्रोजन अँड इन द बॅक हायड्रोजन देयर इज सम अँगल. ओके, तो किती आहे ते तुम्हाला तिथे डायग्राम वरनं कळत आहे. हे जे काही व्हेरिएशन्स आपण अँगल मध्ये दाखवला, दॅट इज ऑल टुगेदर डिफरंट पार्ट ऑफ कॉन्फॉर्मेशन्स. ते आपण बघूया. पण आता तुम्हाला सेन्स होतोय का मी काय सांगते, की दीज आर एक्झॅक्टली बिलो द फ्रंट हायड्रोजन्स अँड दीज आर मेकिंग सम. हाऊ टू अंडरस्टँड की कोणते फ्रंटचे कोणते बॅकचे, तर तेच तर मी सांगितलं आता की सेंटर ऑफ द सर्कल पासून जे काही बॉन्ड्स आपण रेडिएट करतोय, दीज रिप्रेझेंट द फ्रंट कार्बन हायड्रोजन बॉन्ड. आणि सर्कम्फरन्स पासून जे आपण करतोय दॅट रिप्रेझेंट्स द काय म्हणतात त्याला, येस, रियर वाला. ठीक आहे. सो दॅट इज बेसिकली the new man projection. Is it clear all of you? So this is a beautiful part and simple part. I would say this is little bit innovative part also, की ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतात त्या वेगवेगळे चित्र काढतोय त्याच्यामध्ये. कळलं तुम्हाला? काही शंका? So you can draw this new man projection. You can give the heading. And what is the theme of this new man projection? Yes. Sorry. Yes, by hiding the carbon-carbon bond you have to hide, and then the center represents the front carbon and rest of the story. ठीक आहे. So you can always pause the video. मी काय तुम्हाला लिहून देण्याची गरज नाही वाटत मला. You are good students. So you can always pause the video, draw these different conformations which are
डिफरंट नका पण ऍटलिस्ट हे तर काढा तुम्ही आता. कळलंय? सो बाळांनो याला म्हणतात न्यूमॅन प्रोजेक्शन. काय म्हणतात त्याला? न्यूमॅन प्रोजेक्शन. ओके, न्यूमॅन ते MAAN आहे, ते स्पेलिंग मी बघत होते आता. सॉरी. सो दिस इज न्यूमॅन प्रोजेक्शन. कळलंय सगळ्यांना? जाऊ मग पुढे आणि लास्ट प्रोजेक्शन कडे. ओके, सो नाव द लास्ट part is what? It is the Sawhorse projection, or it is called as Endiron projection, or it is called as perspective projection, Sawhorse projection. So how you will draw this now? कैसे निकाले Sawhorse projection? So for that the first thing is, हे जे कार्बनचा बॉन्ड आहे, कार्बनचा बॉन्ड मगाशी हाईड केला होता न्यूमॅन मध्ये. आता जे कार्बनचे बॉन्ड आहेत, कार्बन कार्बन मधले बॉन्ड, दॅट इज रिप्रेझेंटेड बाय अ स्लॅन्टिंग लाईन. तिरपी लाईन कळतं ना आपल्याला. सो दॅट इज रिप्रेझेंटेड बाय स्लॅन्टिंग लाईन. आता समजा न्यूमॅनला रेफरन्स घेतला आपण, तर एक फ्रंट कार्बन होता तुम्ही जो बघताय तो, एक बॅक कार्बन होता तुमच्या अपोजिट जो होता तो, बरोबर. सो जो इथला लोअर एंड आहे या स्लॅन्टिंग लाईनचा, दॅट लोअर एंड रिप्रेझेंट्स द फ्रंट कार्बन. Are you getting me? The lower end of this slanting line represent the front carbon. So this upper end will represent the back carbon, rear carbon. समजलं सगळ्यांना? All of you got this? That this lower end of the slanting line will represent the front carbon and the upper end of the slanting line will represent the back carbon. Now we will show the bonds. So याला bonds दाखवणार आपण as it is, considering this as a center. So ये हो गए यार hydrogen, hydrogen I have shown like this. So these are the hydrogens for this front carbon. Now the same story. It's not always that the other bonds, that is back bonds, जे back side चे bonds आहेत ते एक्झॅक्टली असेच असले पाहिजे असं नाही. पण समजा एक्झॅक्टली असे एकामागे एक असतील तर हे चित्र असं येणार तुमचं. ठीक आहे ना? किती सुंदर दिसते बघा तुम्ही. सो हे जे झालं, हा आता हे याच्यावर याला ओव्हरलॅप नाही करत, कारण ते अदरवाइज दे विल मिंगल अँड यू विल नॉट अंडरस्टँड की कोणता फ्रंट कोणता बॅक कुठे हायड्रोजन काहीच कळणार नाही. त्यामुळे हे थोडंसं डिस्टन्स आपण याच्यामध्ये दाखवतोय टू अंडरस्टँड द स्टोरी. ठीक आहे? नाहीतर मग ते खूपच अगदी एकमेकांना असे गोळा झाले असते एकमेकांमध्ये. त्यामुळे आपण थोडं अंतर त्यांच्यामध्ये दाखवतो. ऍक्च्युली दिस नॉट अ बॉन्ड लेंथ विच आय हॅव ड्रॉन, की यू नो हाऊ स्मॉल इट इज अँड ऑल. सो हे सगळं जे काढलंय दॅट इज वन वे. एक प्रोजेक्शन झालं Sawhorse, where the bonds are represented by the slanting line, the lower end represents the front carbon, hydrogen चे bond असेच दाखवायचे, and the upper end will show the back carbon. आणि हा असा आपण व्ह्यू केलेला बॉन्ड्स असं तुम्हाला दिसणार. सिमिलर आता इथे तुम्हाला एक्झॅक्टली एकामागे एक बॉन्ड्स दिसतात आहे, तसे नसतील काही, त्याच्यामध्ये जर अँगल असेल तर देन आय कॅन ड्रॉ लाईक दिस. हा कार्बन तुमचा सी सपोज हे बॉन्ड्स आहेत आणि हा एक कार्बन आहे. सो that means there is some angle that you can sense की यांच्यामध्ये काहीतरी अँगल आहे. अर्थात इतके व्हेरिएशन्स आहे, अनलेस अँड इट इज इन अ पर्टिक्युलर कॉन्फॉर्मेशन देर इज नो पॉइंट. पण आपल्याला कळावं की कशाबद्दल आपण बोलतोय आणि म्हणून हे डिफरंट प्रकार मी दाखवले. सो दिस इज अबाउट द इथेन अँड इट्स Sawhorse projection. So I hope that is clear. Okay, so all of you understand that what is about the Sawhorse projection. पुस्तकात मी बघितलं की काय अजून काय दिलंय का. सो दॅट इज ओनली गिवन. सो समजलंय सगळ्यांना? काही शंका याच्यामध्ये? सो माय डिअर फ्रेंड्स, वी हॅव गॉन थ्रू द व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी सिम्पल, इझी पार्ट, दॅट इज 3D structure. And for to show this 3D structure, there are 4 different ways: Wedge formula, Fisher projection, Newman projection and Sawhorse projection. हे सगळे जे वेगवेगळे प्रकार आहे याच्यामधनं आपण अशा प्रकारचे 3D जॉमेट्रीज दाखवू शकतो. सो आय एम शुअर यू मस्ट हॅव क्लिअर ऑल द थिंग्स. ओके, आय विल गिव्ह यू सम होमवर्क. यू प्लीज डू इट. ऑनेस्टली यू डू इट. अँड इफ यू हॅव एनी डाऊट बिफोर डुईंग ऑल द थिंग्स, जस्ट ओव्हरलुक द चॅप्टर. कुठपर्यंत आलाय ते करा, बिकॉज ऑलरेडी वी हॅव स्टार्टेड अ ब्युटिफुल इम्पॉर्टंट सेक्शन. आणि तुम्ही तो वाचा परत एकदा. काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. प्लीज टेक द क्वेश्चन. फर्स्ट इज, मग तुम्ही एकदा लिहिता लिहिता तुमच्या पण वाचनात जाईल ते. दॅट इज अ इम्पॉर्टंट थिंग. क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन, राईट अ शॉर्ट नोट. Write a short note on
Newman projection and Sawhorse projection. Second question. Draw two Newman projection formula and two Sawhorse projection formula फॉर प्रोपेन. कोणताही घ्या तुमच्या आवडीचा, पण प्रोपेन फारच बेसिक आहे, सो तुम्ही तो घेऊ शकता. हा ओके. नाव आय एम रिअली हॅपी. आय वॉज अबाउट टू शो यू दिस मॉडेल्स, पण ते माझ्याकडे नव्हते आणि मला आणून देण्याची लोकांनी व्यवस्था केली आहे, सो थँक्स टू देम. तुम्हाला मी हे सांगेन की हे काय आहे. आता माझा हात छोटा हवा होता, पण तो सॅडली नाही आहे, बरोबर. सो मी याला असं पकडतोय, ठीक आहे. नाउ दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल मॉडेल. इट इज सो स्मॉल बट इट इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. दिसतंय तुम्हाला सगळ्यांना हे? ऑल ऑफ यू आर एबल टू सी दिस? कन्सिडर दॅट दिस इज इथेन. ओके, नो कन्सिडरेशन इज रिक्वायर्ड. दिस इज रिअली इथेन. हा इथेन आहे. आता या इथेन मध्ये जर तुम्ही बघितलं तर माझे जे काही बोट तुम्हाला दिसतात ते दोन जिथे मी पकडलं या रॉडला, just consider कि this is a line joining this two carbon, that means it's a carbon carbon bond आहे तो सिंपल. ठीक आहे. हा जो समोरचा तुम्हाला ऑरेंज दिसतोय, आता ते आय डोंट नो किती विजिबल आहे तो कलर वगैरे तुम्हाला, पण इथे जे दिसतंय दॅट इज द कार्बन. ओके, इथेन मधला पहिला कार्बन विच इज अ फ्रंट कार्बन फॉर युअर साइड, आणि हा जो मागचा आहे तो ऑब्विसली माझ्या बाजूने जो आहे दॅट इज अ रिअर कार्बन. आर यू गेटिंग माय पॉइंट? नाव इफ यू सी हिअर, हे जे 3 बॉन्ड्स तुम्हाला दिसतात, दिस 3 बॉन्ड्स रिप्रेझेंट द हायड्रोजन. एकदम क्लिअर होणार. म्हणजे जे काही मी तुम्ही म्हणाल की अहो मॅडम एवढं सगळं बडबडण्यापेक्षा हे आम्हाला आधी दाखवलं असतं तर आम्हाला मिनिटात कळलं असतं, आम्हीच तुम्हाला शिकवलं असतं. ओके, बट एनिवे, सो इफ यू सी दिस देन दिस आर द फ्रंट बॉन्ड्स, आणि याच्या एक्झॅक्टली मागचे जे आहेत ते मी सांगत होते तुम्हाला की इथे आता तुम्हाला एक्झॅक्टली ही जी येलो, हा जो येलो काय म्हणतात त्याला रॉड दिसतोय, रॉड नाही ते एवढूसच आहे काहीतरी ते, आणि त्याच्या एक्झॅक्टली मागे हा रेडवाला आहे. एक्झॅक्टली मागे म्हणजे यांचा मधला जो अँगल आहे दॅट इज 0. बट आय वॉज टॉकिंग अबाउट द सेम थिंग. इज इट की हा अँगल नेहमी 0 असेल? नो, इट कॅन बी लाईक दिस. नाउ कॅन यू सेन्स दिस? दिस इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. सी हिअर, दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल न्यूमॅन प्रोजेक्शन. आपण दाखवू शकतो की जिथे आपण या बॉन्ड मध्ये म्हणजे या फ्रंटवाल्या हायड्रोजन मध्ये आणि या बॅकवाल्या हायड्रोजन मध्ये इथे एक अँगल केलाय. समजतंय? सो हा जो काही अँगल आहे की नाही, बेस्ड ऑन दिस अँगल द डिफरंट कॉन्फॉर्मेशन्स, डिफरंट अरेंजमेंट इन स्पेस वुड बी देअर. ओके, तर इथे तुम्ही बघितलं तर तुम्ही सांगू शकता की हा अँगल किती आहे. हा एक सर्कल असतो ज्याचा अँगल पूर्ण 360 असतो. इक्वली या 3 पार्ट्स मध्ये डिवायडेड म्हणजे 120 आहे. आणि आता जो हा पिवळ्याला जो लाल जो अँगल इथे करतोय दॅट इज 60 डिग्री. ठीक आहे. सो असं ते छान छान कॉन्फॉर्मेशन्स असतात. ओके, एनिवे हा जो दिसतोय आता कुठला आहे मला सांगा? दॅट इज डिपेंडिंग ऑन द अँगल, तो 0 डिग्री आहे का अजून कोणता आहे, त्याच्यावर वेगवेगळे अजून कॉन्फॉर्मेशन्सचे प्रकार आहे. पण मी त्यामध्ये जर घुसली तर परत एकदा हे तुम्ही म्हणजे किती वेळ ऐकणार नाही, शेवटी मला देअर आर लिमिटेशन्स, राईट. सो ऑल ऑफ यू गॉट दिस? समजलं सगळ्यांना? हे एक्झॅक्टली आपण सॉहॉर्स मध्ये पण असं केलं होतं. सो आय होप दिस इज ॲट द राईट टाइम आय गॉट दिस. आणि मिथेन मी मगाशी तुम्हाला दाखवत होते. सो गिव्ह 1 मिनिट.
Just a minute. I will show you methane. Now this is methane. हा असा एवढा छान असतो मिथेन, बरोबर आहे. हे एक्झॅक्ट असं दिसतं मिथेन. जो मिथेन आपण कॅज्युअली कार्बन आणि कसे बसे हायड्रोजन काढतो, किंवा काही लोक इतके असतात की ते असे 90 डिग्रीज अँगल वगैरे काढून ते रेषा मारतात, तसा मिथेन नाहीच आहे मुळात. दिस इज द जॉमेट्री. दिस इज अ टेट्राहेड्रल जॉमेट्री. दिस इज कॉल्ड एज टेट्राहेड्रल. सो जिथे मी पकडलंय तो कार्बन आहे, तो जो गोटा दिसतोय तुम्हाला, दॅट इज व्हॉट, दॅट इज अ कार्बन अँड दिस आर द बॉन्ड्स, राईट. सो हे जे सगळे अँगल्स आहेत की नाही, ऑल दीज अँगल्स आर व्हॉट दे आर, येस दे आर 109 डिग्री 28 मिनिट्स. सो हे तुम्हाला मला सांगायचं होतं की हे एका प्लेन मध्ये आहे, बरोबर, आणि एक पुढे आहे तुमच्या बाजूने आणि एक मागे आहे, जे तुम्हाला दिसतं आता इथे क्लिअर की दिस टू बॉन्ड्स आर इन वन प्लेन विच वॉज शोन बाय द नॉर्मल लाइन्स. दिस इज फ्रंट साइड फॉर यू, सो विच इज बाय द सॉलिड वेज. हा बॅक साइड वाला दॅट वॉज बाय द डॅश वेज. ओके, सो आय एम शुअर हे तुम्हाला नक्की नीट आत्ता कळलं असेल. ठीक आहे. सो हे अशा प्रकारच्या सगळ्या जॉमेट्रीज आहेत. दिस इज व्हॉट इज द ब्युटी इन केमिकल बॉन्डिंग. सो ते का आलं, कशासाठी आलं, त्याच्यासाठी आपण केमिकल बॉन्डिंग शिकलाय. असा मॉडेलचा सेट मिळतो, पण ते करायची काही गरज नाही आहे, एवढं पुरेसं आहे तुम्हाला. ॲक्च्युली द क्वेश्चन्स वुड बी देअर आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. लाईक डिपेंडिंग ऑन द हायब्रिडायझेशन, व्हॉट विल बी द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, हाऊ द ऑर्डर्स विल व्हेरी, असले क्वेश्चन्स येतात. त्यासाठी हे कळलेलं असलं पाहिजे. सो दॅट इज माय सिन्सिअर एफर्ट की तुम्हाला ते समजावं. ठीक आहे. सो जस्ट गो थ्रू द टेक्स्टबुक, रेफर NCERT, ते पण करा. हा पार्ट टेक्स्टबुकमध्ये जरा बरा डिटेलमध्ये दिला आहे, सो तुम्ही तो वाचूच शकता. अँड इफ यू हॅव एनी डाऊट यू प्लीज कम बॅक टू मी. ओके, थँक्यू सो मच.